जे डेलीचे टास्क असतात, जे आपल्याला टीम कडून दिले जाते, किरण सरांकडून दिले जाते, हम्म. त्यामधून आपल्याला प्रत्येक दिवशी काही नवीन करायला मिळते आणि नवीन शिकायला मिळते. आणि हम्म. त्याच बेसवर माझा 28 दिवसाचा जो सेल आहे तो तुम्हाला तिथं दिसतच असेल की हम्म. वाढलेला आहे. येस, आणि ऍड लॉन्चिंगचा आणि फेसबुकचा तुम्हाला कसा फायदा झाला, आणि ओव्हरऑल तुम्ही आपली कम्युनिटी जॉईन करण्याच्या आधी जॉईन केल्यानंतर काय फरक तुम्हाला जाणवला? आधी कसं आहे की फेसबुक मेटा ऍड्स बद्दल माहित होतं, पण कधी शिकलो नव्हतं, कधी स्वतः केलं नव्हतं. तर हम्म. जो बिझनेस होता तो व्हॉट्सअपनी करत होतो. तर हम्म. फेसबुक मेटा ऍड्स मुळे काय झालं की त्या गोष्टी सोप्या झाल्या मला. हम्म. डायरेक्ट लीड्स आता जे येत आहेत त्यांच्यासोबतच मी बोलू शकतो. पहिले कसं होत होतं की मी कस्टमर शोधायचं आणि त्यांना मेसेज करायचा, अशा हम्म. पद्धतीनं व्हॉट्सअप बॅन होत असते. गेल्या 4-5 महिन्यापासून 5-6 महिन्यापासून कंटिन्यू वर्क करत आहोत. तो रेव्हेन्यू आणि सेल्सचे दोन्ही वाढलेले आहेत. आणि हो. आपण जर कंटिन्युटी बनवून ठेवली हम्म. तर नक्कीच तुमचा फेसबुक ऍड्सनी फायदा होतो. ओके, आणि टीमचा सपोर्ट आणि आपल्या कम्युनिटी बद्दल काय सांगाल? टीमचा सपोर्ट तर आहेच. तुषार सर यांच्याशी सपोर्ट घेतोच मी नेहमी. तुषार सर आहेत, आशुतोष सर, आणि सरांचा लाईव्ह क्लासेस पण होतो. शनिवारी लाईव्ह ट्रेनिंग होते, त्यामध्ये शिकवतात सर कशा मेटॅड्स लावायचं हे ते. तुमच्या बिझनेसमध्ये किती पट वाढ झाली हे जर तुम्ही सांगितलं तर लोकांना एक आयडिया पण येईल की फेसबुकमुळे तुम्हाला काय फायदा झाला एक्झॅक्टली. माझ्या बिझनेसमध्ये जर म्हटलं तर मला 60% वाढलेलं आहे. जस्ट याच महिन्याचं सेल जर माझं तुम्ही बघितलं तर जवळपास 250 कस्टमरांचा सेल झालेला आहे माझ्या एका बिझनेसमध्ये, जो मी फेसबुक रन करतो. आणि किती प्राइस आहे तुम्हाला एका कस्टमरच्या पाठीमागे, किती प्राइस आहे तुमची त्या प्रोडक्टची? कसं आहे की अलग अलग प्रोडक्ट आहे. टोटल ऑल ओव्हर मी सांगतो की मला या महिन्यात जवळपास 3.5 लाखाचं प्रॉफिट झालेलं आहे. अरे वा, छान छान, कॉंग्रॅच्युलेशन करा सगळ्यांनी. हे तुमच्यासाठी इन्स्पिरेशन आहे. तुम्ही बघू शकता त्यांनी मार्केटिंग आणि आपल्या ऍडव्हर्टाइजमेंटचा जो काही त्यांनी ऍक्शन घेतलेले, आणि मी सांगत असतो ऍक्शन टेकर्स आर मनी मेकर्स, आणि हे उदाहरण तुमच्या समोर आहे. कसं फील करता सर तुम्ही या सगळ्या जर्नीमध्ये? एकदम बढिया सर, ग्रेट. येस, थँक्यू सो मच तुम्हाला. वन्स अगेन तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन माझ्याकडनं.